कुंभ राशीसाठी हा महिना काही प्रमाणामध्ये संमिश्र परिणाम घेऊन आलेला असा जाणार आहे। म्हणजेच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला काही शुभ परिणाम किंवा काही अशुभ परिणामांचा सामना करावा लागू शकतो। काही गोष्टी मनाप्रमाणे घडतील तर काही गोष्टी ह्या मनाविरुद्ध घडू शकतात, तर तुम्ही त्यासाठी आधीपासूनच थोडंसं तयार राहिलेलं बरं पडणार आहे। सोबतच आपले स्वास्थ्य, आपले जे काही नातेसंबंध आहेत ते आणि करिअरच्या बाबतीमध्ये ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खूपच सावधान राहण्याची गरज आहे, कारण या 3 गोष्टींमध्ये आपल्याला काही त्रास उद्भवू शकतो। सोबतच आर्थिक बाबतीमध्ये पण थोडेसे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये चढ उतार पाहायला दिसतील। कौटुंबिक बाबतीमध्ये जर म्हटलं तर हा महिना एकदम अनुकूल आहे। कुटुंबामध्ये सुख, सौख्य, आनंद नांदणार आहे, तरी तुम्ही याचा पुरेपूर आनंद घ्या। अचानकपणे आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतील किंवा काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे। अचानकपणे आल्यामुळे तुम्ही तयार नसणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला अचानक धक्का पण बसेल आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। एखादं घरामध्ये धार्मिक कार्य पण करण्याची शक्यता आहे किंवा एका धार्मिक स्थळी तुम्ही भेट देण्याची शक्यता आहे। या महिन्यामध्ये अचानकपणे तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी येतील आणि तुम्ही त्याप्रमाणे कार्य कराल। तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ किंवा एक क्वालिटी टाइम स्पेंड करणार आहात किंवा करण्याची शक्यता आहे। कुठेतरी फिरायला जाल तुमच्या जोडीदारासोबत, कुठेतरी डिनरला जाल किंवा जेवायला जाल, कुठेतरी फक्त तुम्ही दोघंच असं जाल आणि एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवाल आणि तुमच्या जोडीदारालाही त्याबद्दल खूप छान वाटेल, आनंद वाटेल। ह्या महिन्याचा जर शेवट सोडला किंवा शेवटचा आठवडा जर सोडला तर पूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये या ना त्या प्रकारे नवीन अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे किंवा अडचणी येत राहतील, तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं मेंटली म्हणा प्रिपेअर राहण्याची गरज आहे। जर असं काही आलंच तरी अडचणी सोडवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, त्याला घाबरून जाऊ नका। एखादे नवीन कार्य करत असाल तुम्ही ह्या महिन्यामध्ये तर तुम्हाला पाहिजे तसे परिणाम त्या कामामध्ये मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका, हरकत नाही। जे परिणाम मिळतील अजून एकदा प्रयत्न करा, अजून एकदा तुम्ही प्रयत्न जर केला तर नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील। ह्या महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा एखाद्या अशी गोष्टी घडल्यामुळे तुम्ही असंतुष्ट राहाल किंवा असंतुष्ट राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचं मन पण अशांत होऊ शकते आणि तुम्ही उगीच चिडचिड कराल। तुमची चिडचिड जरा जास्तच वाढेल ह्या महिन्यामध्ये, तर त्याची तुम्ही विशेष करून काळजी घ्या। परंतु हे सर्व जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर, प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे मन आवडत्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करा। मन शांत करा, मग हे जे काही आहे तुम्हाला जे काही मानसिक त्रास म्हणा किंवा जे काही तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडेल तर त्या सगळ्यांवर एक उपाय होईल। सोबतच तुमचे नातेसंबंध चांगले राहणार आहेत ह्या महिन्यामध्ये आणि समजा जर जुने काही वाद असतील कोणाशी सोबत तरी किंवा कोणाबरोबर तुमचे जुने नातेवाईकांबरोबर एखादं वाद चालू आहे तर तेही या महिन्यामध्ये मिटण्याची शक्यता इथे दिसत आहे। थोडेसे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे क्रोधावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, नाहीतर नातेवाईक मंडळींपैकी कोणाचे तरी तुम्ही मन दुखवण्याची पण शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नातेसंबंध पण बिघडेल, नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि आयुष्यासाठी म्हणा किंवा कायमसाठी तुम्ही त्यांच्याशी अबोला धरू शकता। तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर प्रथम आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा। सोबतच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार करणे थांबविले पाहिजे। एखाद्याने आपलं कौतुक केलं की आपण लगेच गर्वाने फुलतो, अहंकारी बनतो, तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे। नेहमी मनामध्ये कृतज्ञता बाळगा, नम्रता बाळगा। जर कोणी आपलं कौतुक केलंच तर आभार मानायला शिका। अजून तुम्हाला अजून करायचं आहे, हे फक्त सुरुवात आहे असं समजा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल आणि अजून जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव कराल। गर्वाने आपल्याला कधीच काहीही मिळत नसतं। आपल्या जोडीदाराला नेहमी महत्त्व द्या, त्यांच्या भावना सांभाळण्याचा प्रयत्न करा। नेहमी आपणच बरोबर असतो हे चुकीचे आहे। आपल्या जोडीदाराचे पण म्हणणे ऐकून घ्या, त्यांचे मत ऐकून घ्या। शेवटी तुम्ही दोघंही सेम असतात आणि त्यांच्या भावनांची पण कदर करा। कधीतरी त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा किंवा ते काही सांगत असतील, त्यांचे काही वेगळे प्लॅन्स असतील तर ते पण तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच त्यांना पण छान वाटेल, त्यांना पण आनंद मिळेल। तुमच्या परिवारासोबत कुठेतरी पर्यटन म्हणा किंवा धार्मिक क्षेत्राला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता, परंतु प्रवासामध्ये स्वतःची तब्येत सांभाळणे विसरू नका आणि इतर गोष्टीही सांभाळा, लक्ष द्या, नाहीतर नुकसान तुमचेच होण्याची शक्यता आहे।
विशेष करून तुमच्या स्वास्थ्यासंबंधी ह्या महिन्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. एखादा व्हायरल आजार पण होऊ शकतो, तर सावधानता बाळगा. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला आर्थिक हानीला पण सामोरे जाण्याची शक्यता आहे. सोबतच घरामध्येही काही अनपेक्षित रीतीने खर्च वाढण्याची पण शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे आपल्या आर्थिक बाबींमध्ये आपल्याला थोडंसं चढउतार पाहायला मिळतील. आर्थिक बाबी तुम्हाला सांभाळणं कठीण जाईल आणि खर्च निघून किंवा खर्च भरून निघण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कर्ज पण घ्यावे लागू शकते. तुमचे सुख आणि सुविधांमध्ये ह्या महिन्यामध्ये पाहिजे तशी पूर्तता होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. सोबतच आपल्याला शारीरिक व्याधीसाठीही काही खर्च करावा लागू शकतो ह्या महिन्यामध्ये, तर स्वतःला विशेष करून तुम्ही जपा. अचानकपणे आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमधून भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकेल आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या अधिक झालेल्या खर्चाची बरोबरी करण्यासाठीही करू शकता. सोबतच महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबी थोडासा त्रास देतील, परंतु महिन्याच्या मध्यापासून ते सर्व त्रास कमी पण होतील आणि आर्थिक लाभही आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतील. सोबतच ह्या महिन्यामध्ये आपण जेवढे पैसे कमवाल तेवढी संतुष्टी तुम्हाला राहणार नाही. अपेक्षेप्रमाणे धनलाभ न झाल्यामुळे आपण थोडेसे चिंतित असणार आहात. हरकत नाही, पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा ट्राय करू शकता. जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी स्थळ आपण होऊन चालत येतील, परंतु त्याच्यासोबतच काही नवीन अडचणी पण येतील. तरी प्रयत्न करणे तुम्ही थांबू नका. अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुमचा पार्टनर तुम्हाला सरप्राईज देऊ शकतो. वेळ घालवाल एकमेकांसोबत, एकमेकांना गिफ्ट पण देऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूप अनुकूल असा आहे. काही बाबतींमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला दिसतील आणि विशेष करून जे कोणी व्यावसायिक ठोक व्यवसाय करणारे असतील त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये जरा जास्तच म्हणा किंवा अधिकच लाभ मिळतील. महिन्याच्या मध्यामध्ये आपल्याला स्पर्धकांसोबत जोराची स्पर्धा करावी लागू शकते. स्पर्धक आहेत, कॉम्पिटिटर आहेत, ते कधी शांत बसत नसतात, तर तुम्हाला वेळोवेळी त्यांना तोंड द्यावे लागतच असते. तर आता महिन्याच्या मध्यामध्ये जरा जास्तच प्रमाणामध्ये तुमची आणि त्यांची स्पर्धा होऊ शकते, परंतु शेवट मात्र पहिल्यासारखाच होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त करून घ्याल आणि जर तुमचे काही विदेशी व्यापार असतील किंवा विदेशी व्यवसाय असतील किंवा तुमचे काही तिथे पण तुम्ही काहीतरी वेगळं एक शाखा ओपन केलेली असेल तर तिथेही तुम्हाला व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती पाहायला मिळेल. भरपूर लाभ तुम्ही विचार केल्याप्रमाणे तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मात्र त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सावध राहिले पाहिजे. थोडं जरी आपली कोणी प्रशंसा केली की आपण लगेच अहंकारामध्ये फुलतो आणि त्यामुळे आपली कधी कधी प्रगती होण्यासाठी पण आपल्याला वाट पाहावी लागू शकते. कारण नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा इतर कुठेही नेहमी नम्र राहणे हे खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरत असते आणि ते आपल्या स्वतःलाही खूप चांगलंच असं असतं. तर तुम्ही थोडंसं नम्र राहण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला उत्तम पदप्राप्ती होईल. तुमच्या कष्टाला फळ मिळेल, म्हणजेच तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या इच्छेच्या विरुद्ध म्हणजे इच्छा नसलेल्या ठिकाणी एखादी बदली होऊ शकते आणि सोबतच तुमच्या नोकरीमध्ये पण काही बदल संभवतात. तरी प्रत्येक गोष्ट थोडंसं जपून करण्याचा प्रयत्न करा. तरुण वर्गाला मात्र हा महिना अगदी त्यांनी विचार केला होता अगदी त्याचप्रमाणे राहू शकतो. म्हणजे कसं तर करिअरमध्ये त्यांना स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करावा लागू शकतो. शिवाय तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहता येणार नाही. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःची बुद्धी आणि तुमच्या विवेकाचा वापर करून तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची गरज इथे आहे. जर आपण इतरांच्या भरवशावर बसलो तर आपण कधीच पुढे जाणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला स्वतःचं नाव एक करायचं आहे, स्वतःचा बिझनेस करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. मग तुम्ही जसे पुढे जाल तसे इतर व्यक्तीही तुम्हाला येऊन जुळतील, परंतु सुरुवात तर तुम्हालाच करावी लागणार आहे. जर सुरुवातीसाठी तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात तर मग अवघड होऊन बसेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. फक्त स्वतःची बुद्धी आणि विवेकाचा वापर करा, पुढे जा, बाकीचे सर्व तुमच्या मागे नक्कीच येतील. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला, रिलॅक्स असा जाणार आहे आणि विशेष करून प्रवासाने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास कराल आणि धार्मिक कार्यामध्ये स्वतःला खूपच रमून घ्याल, खूपच बिझी राहाल. आध्यात्मिक स्तरावर एक तुमची उन्नती होईल, प्रगती होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी
गोष्टींमुळे तुमच्या मनाला एक वेगळीच प्रकारे शांती मिळणार आहे, वेगळीच प्रकारची मनशांती तुम्हाला लाभणार आहे. त्याची कशाशीच बरोबरी होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कधीच अनुभवलेली नसणार आहे ही अशी शांती तुम्हाला मिळेल आणि नवीन काहीतरी करायची तुम्हाला अजून प्रेरणा मिळेल. नवीन काही स्वतःला नव्याने तुम्ही शोधाल, स्वतःला नव्याने तुम्ही ओळखाल. तर मिळाली संधी तर अजिबात तुम्ही ही संधी सोडू नका. वेळ मिळाला, टाइम मिळाला तर नक्कीच जा, एन्जॉय करा आणि स्वतःला शोधा. तुम्हाला खूप छान वाटेल, खूप आनंद होईल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूप कष्टाने मेहनतीने भरलेला असा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, प्रयत्न करावे लागणार आहेत. नुसतंच अभ्यास करून किंवा पाठांतर करून काहीही उपयोग नाही. प्रत्येक विषयाचा तुम्हाला खोल अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक विषय तुम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. मगच तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळू शकेल. सोबत जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठीही हाच सल्ला की नुसतंच पाठांतर करून तेच ते रटून उपयोग नाही. प्रत्येक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक विषय समजून घ्या. हवे असेल तर मार्गदर्शक घ्या, मार्गदर्शकांचा सल्ला घ्या, त्यांचे मार्गदर्शन घ्या. वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करा आणि तुम्ही जर खोल अभ्यास केला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अवघड राहणार नाही आणि ते कायमचं लक्षात राहण्यासारखी ही एक पद्धत असते. असं तुम्ही शिका. नक्कीच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळून जाईल आणि तुमच्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळेल. फक्त खूप कष्ट करावे लागणार आहेत. मनासारखे निकाल जर हवे असतील तर तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत. नक्कीच मिळू शकतात, तसे योगही आहेत. परंतु प्रयत्न नाही केलं तर काहीही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील, तुम्हाला मनासारखे ऍडमिशन क्षेत्र पाहिजे असेल तर तुम्हालाही योग आहेत, परंतु तुम्हालाही कठीण परिश्रम करावे लागणार आहेत, अभ्यास करावा लागणार आहे आणि मग जाऊन कुठे तुम्हाला मनासारखे क्षेत्र मिळू शकेल. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र स्वास्थ्यासंबंधी खूप जागरूक राहण्याचा हा महिना जाणार आहे. स्वास्थ्य थोडेसे मध्यम राहणार आहे कारण जुने काही आजार तुम्हाला त्रास देतील. नातेसंबंधांमध्ये थोडीशी कटुता पण येण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे क्रोध सांभाळा. अध्यात्माचा आधार घ्या, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला मनशांती लाभेल. लगेच कोणीतरी ओरडलं की त्यांच्यावर ओरडणे हे चुकीचे आहे. कोणी काही बोलले की त्यांना वाईट वाटून घेणे, त्यांना वाईट म्हणजे क्रोधाने बोलणे हे पण चुकीचे आहे. आपणच जरा नम्रताने जर घेतलं तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होऊन जाईल, क्रिटिकल होणार नाही आहे. तर क्रोधावर नियंत्रण ठेवा आणि सगळ्यांना प्रेमाने वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा महिना जर बघितला तर काही अशुभ काही शुभ परिणाम मिळणार आहे, म्हणजे संमिश्र परिणाम देणारा असा हा महिना जाईल. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि ती म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन गोष्टी म्हणजे ज्योतिषाच्या विषयावर काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या जर काही वैयक्तिक अडचणी असतील, काही कुंडलीबद्दल काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला ती माहिती तुम्हाला जी पाहिजे ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. सोबतच तुम्हाला ही जी माहिती मी पुरवत आहे ती तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अजून नवीन अध्यात्मावर म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयांवर, ज्योतिष विषयावर, कुंडलीवर माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या आणि ती म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.